नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटर. तर याचा प्रथम सर्किट डायग्राम पाहूया. तर या सर्किट डायग्राम मध्ये आता हा आर ए आर बी हे ट्रान्झिस्टरला बायस करण्यासाठी वापरले, तसंच आर ई हा इमिटर स्टॅबिलायझेशन रेजिस्टर आहे, आर सी हा कलेक्टर लोड रेजिस्टन्स आहे, सी ही हा इमिटर बायपास रेजिस्टर आहे. या गोष्टी आपल्याला एम्प्लिफायर मध्ये आपण शिकलेलोच आहोत. इथं त्याला इनपुट येते आणि इथून ते आउटपुट मिळतं या एम्प्लिफायरचं. आता या एम्प्लिफायरला जे आउटपुट उपलब्ध आहे त्याचाच काही भाग कुठं दिलेला आहे, इथं इथं फीडबॅक सर्किटला दिलेला आहे. फीडबॅक सर्किट मधनं पार्ट ऑफ आउटपुट इनपुटला परत केला जातोय आणि हा इन फेज असतो असं म्हटलं जाते, म्हणजेच पॉझिटिव्ह फीडबॅक असते. त्याचं कारण म्हणजे हा सीई एम्प्लिफायर जो आहे तो आपल्याला 180 डिग्री फेज शिफ्ट देतो. हे आपल्याला एम्प्लिफायर मध्ये आपण शिकलेलो आहोत. आणि इथं जो आरसी सेक्शन वापरलेले आहेत, हा एक आरसी सेक्शन, हा दुसरा आरसी सेक्शन आणि हा तिसरा आरसी सेक्शन, तर 3 आरसी सेक्शन वापरलेत. आणि त्यामुळं याची एकूण फेज शिफ्ट जी आहे ती 3 गुणिले साधारण 60 धरलं तर 180 अंश येते. तुम्ही असं जरी असेल तुमचं की याचं 70 आहे, याचे 70 आहे फेज शिफ्ट, तर 70 70 140 झाली, उरलेल्याची 40 तुम्ही ठेवू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं पण 70 + 70 + 40 अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही 180 डिग्री फेज शिफ्ट मिळवू शकता. परंतु 3 आयडेंटिकल व्हॅल्यूज इथं कॅल्क्युलेट करून टाकल्या जातात आणि त्यामुळे आपल्याला 60 डिग्री प्रत्येक सेक्शन कडून फीडबॅक मिळते, असं फेज शिफ्ट मिळते असं समजूया. आणि त्यामुळे आपल्याला टोटल फेज शिफ्ट 180 डिग्री मिळते. म्हणजेच एकूण या इनपुट पासून इनपुट पर्यंतची जी फेज शिफ्ट आहे ती 360 डिग्री होते. आणि 360 डिग्री म्हणजेच पॉझिटिव्ह फीडबॅक होते, की जी रिक्वायरमेंट आहे ऑसिलेटरसाठी ती पूर्ण होते. म्हणजेच आपण इथं तसं असंच सांगणार आहे की हा पहिल्यांदा तुम्ही पॉवर सप्लाय ऑन केला तर काय होणार आहे की जे नॉईज व्होल्टेज आहे ते ऍम्प्लिफायरला इनपुट म्हणून मिळेल, ते प्रवर्धित होईल आणि त्या प्रवर्धित झालेल्या सर्व फ्रिक्वेन्सी या फीडबॅक सर्किटला येतील. त्यापैकी केवळ एकाच फ्रिक्वेन्सीला हे फेज शिफ्ट सर्किट काय करेल, 180 डिग्री फेज शिफ्ट देईल. आणि त्यामुळं तीच फ्रिक्वेन्सी इथं ज्या फ्रिक्वेन्सीला बरोबर 180 डिग्री फेज शिफ्ट पडते त्याच फ्रिक्वेन्सीला पॉझिटिव्ह फीडबॅक क्रिएट होणार आहे. कारण हे 180 आणि हे 180, अदर फ्रिक्वेन्सीला ही फेज शिफ्ट 180 येत नाही. आणि त्यामुळं काय होणार आहे की त्या फ्रिक्वेन्सी नष्ट होतील आणि केवळ एकच फ्रिक्वेन्सी इनपुटला प्रेझेंट राहील, तीच पुन्हा पुन्हा प्रवर्धित केली जाईल आणि आपल्याला एकच फ्रिक्वेन्सी या आउटपुटला मिळणार आहे, की जी आपण या आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटरची काय म्हणणार आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटर म्हणणार आहे. ओके, तर हे झालं कार्य आरसी फेज शिफ्ट ऑसिलेटरचं. यामध्ये मी जो उल्लेख केला या आरसी सेक्शनचा त्याबद्दलही तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे असेल तर सांगतो. इथं पहा की आपल्याला माहित आहे की कपॅसिटर व्होल्टेज व्हीसी आणि रेजिस्टर व्होल्टेज व्ही आर असेल. म्हणजेच आपण जेव्हा आरसी सेक्शन एक जोडतो आणि त्याला इथं इनपुट व्होल्टेज देतो, हे झालं इनपुट व्होल्टेज, हे व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर आणि हे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर. तर हे इनपुट व्होल्टेज आणि हे आपण व्होल्टेज अक्रॉस आर जे आहे त्याला आपण आउटपुट व्होल्टेज म्हणणार आहे. तर इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज मध्ये फेज तफावत मिळते, ती इथं या वेक्टर डायग्राम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हा वेक्टर आला रेजिस्टरच्या व्होल्टेजचा आणि हा वेक्टर आला कपॅसिटरच्या व्होल्टेजचा. जेव्हा हा कपॅसिटर आणि रेजिस्टर जे पण जोडलेले आहेत, तर रेजिस्टरची व्हॅल्यू जेवढी तुमची कमी असेल तर हे व्होल्टेज कमी येणार आहे, बरोबर. म्हणजे समजा इथून घेतलं तर हा अँगल असा येईल, त्यावेळेला हा अँगल वाढणार आहे. जर हा रेजिस्टरची व्हॅल्यू जास्त असेल तर हा अँगल काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. म्हणजेच रेजिस्टरची व्हॅल्यू जेवढी वाढेल तेवढा हा फेज अँगल आहे तो कमी होत जाणार आहे. तुम्ही कमी करत आणलं तर फेज अँगल वाढणार आहे तुमचा, परंतु आर ची व्हॅल्यू कमी होते, त्यामुळे मिळेल आउटपुट व्होल्टेज तुम्हाला एकाच सेक्शन कडून 90 अंशाची फेज शिफ्ट मिळू शकेल, पण आर ची किंमत 0 होईल. पण आर ची किंमत 0 हे प्रॅक्टिकली अशक्य आहे. आर ची किंमत समथिंग असलीच पाहिजे आणि त्यामुळं हे 90 डिग्री प्युअरली फेज शिफ्ट आपल्याला मिळत नाही.
आणि म्हणजेच आपल्याला असा काही अँगल येणार आहे. जसं मी सांगितलं की तुम्ही 60 घ्या, 70 घ्या, 80 घ्या, हे चालू शकेल तुम्हाला. पण दोनला तुम्ही 70 घेतलं तर एकाला आपल्याला 40 करावं लागेल. आणि ही व्हॅल्यू कशी बदलणार आहे आपण? तर आर ची व्हॅल्यू बदलली की व्होल्टेज अक्रॉस आर बदलेल, त्यामुळे हा अँगल बदलणार आहे. तर हे झालं बेसिक प्रिन्सिपल या आरसी सेक्शन बद्दलचं. तेच इथं आपण या सर्किट डायग्राम मध्ये 3 आरसी सेक्शन घेतलेले आहेत. हा समजा 70 देत असेल तर हा 40 ऍडजस्ट करा. इथं तुम्ही हा व्हेरिएबल रेजिस्टर टाकलात. प्रॅक्टिकली सर्किट वर्क होत नसेल त्यावेळेला तुम्ही हे टेक्निक वापरू शकता की एक रेजिस्टर व्हेरिएबल करा आणि 2 फिक्स ठेवा. तर ऑटोमॅटिकली तुमचं आरसी फेज शिफ्ट सर्किट वर्क होऊन जाईल. कारण यांच्याकडून जर फेज शिफ्ट पुरेशी म्हणजे 60 ऍडजस्ट झाली नसली, थोडी जास्त झाली असेल, तर ती भरून काढण्याचं काम हा रेजिस्टर करू शकेल आणि तुमचं सर्किटही वर्क होईल. तर हे झालं वर्किंग आपलं आरसी फेज शिफ्ट बाबतीत. आता आपण थोडक्यात तुलना पाहूया या दोन ऑसिलेटर सर्किट्स मध्ये की एलसी ऑसिलेटर्स आणि आरसी ऑसिलेटर मध्ये. की एलसी ऑसिलेटर आपण जे पाहिले हार्डली आणि कोलपिट्स, याच्यामध्ये आपण काय करत होतो तर हाय फ्रिक्वेन्सी क्रिएट करत होतो आणि आरसी फेज शिफ्ट जे आहेत ते आपल्याला लो फ्रिक्वेन्सीसाठी वापरले जातात. फीडबॅक सर्किटमध्ये एल आणि सी हे घटक होते, याच्यामध्ये आर आणि सी हे घटक आहेत. इथं फ्रिक्वेन्सी स्थिरता कमी होती आणि याची फ्रिक्वेन्सी स्थिरता चांगली असते, हा एक फायदा आहे. तसंच इथं व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी निर्माण करणं सोपं होतं, परंतु याच्यामध्ये थोडस कॉम्प्लिकेटेड असणार आहे. तर हे झाले दोन मधले आपल्याला काय म्हणतो तुलना झाली की एलसी ऑसिलेटर आणि आरसी ऑसिलेटरची. तसंच याचे फायदे तोटे पण या 4 पॉईंट्स मध्ये कव्हर झालेले आहेत. मला वाटतं आजच्या या लेक्चरचं कार्य आपल्याला व्यवस्थित कळलं असेल. धन्यवाद.